मूर्तिजापूर शहरातील रोशनपुरा जुनी वस्ती भागात नवीन घरकुल परिसरात एका घरात अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा साठा करून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून पोलिसांनी सुमारे 1,26,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी जुनेद खान महबूब खान वय 22 राहणार रोशनपुरा जुनी वस्ती याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 28 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार हे पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की जुनी वस्ती परिसरात एका इसमाकडे प्रतिबंधित औषधांचा साठा आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 2 शासकीय पंच व फोटोग्राफरसह छापा टाकण्यात आला। छाप्यात संशयिताकडून मोठ्या प्रमाणावर औषधी साठा जप्त करण्यात आला। त्यानंतर 29 डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता आरोपीकडे मुदतबाह्य औषधे ज्याची किंमत 1,19,307 रुपये किमतीचे प्रतिबंधित नायट्रोसन 10 मिलीग्रॅमच्या 1,000 गोळ्या किंमत 1,313 रुपये असा एकूण 1,26,620 रुपयांचा साठा मिळून आला। आरोपीकडे या औषधांच्या विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झाल्यानं अन्न व औषध प्रशासनाच्या लेखी फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 123, 223, 278 तसेच NDPS कायदा 1985 मधील कलम 8C, 22A आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 मधील कलम 18A, 18C अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार करतायत। 28/12/2025 रोजी पेट्रोलिंग दरम्यान पीपे पवार आणि त्यांच्या स्टाफला माहिती मिळाली की नवीन घरकुलमध्ये जुनेद खान तालुका ज्यानं काय केलं बेकायदेशीर औषध आणि गोळ्यांचा साठा तेवढं पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर सरकारी पंचांना बोलवलं। त्यानंतर कॅमेरामध्ये यांना बोलावून सर्व स्टाफसह ड्रग इन्स्पेक्टर यांना याबाबत कल्पना दिली, पण ते उपलब्ध न झाल्यामुळे आणि सदरचा माल हा सिक्युअर करणं गरजेचं असल्यामुळे स्टाफसह आम्ही सगळे तिथं रवाना झालो। रवाना झाल्यानंतर बातमीप्रमाणे सदर ठिकाणी काही औषधं आहेत त्याचा साठा मिळाला। तो साठा शासकीय पंचासमोर त्यांना पोलीस स्टेशनला काल दिनांक 29 तारखेला ड्रग इन्स्पेक्टर मनीष गोतमारे हे पोलीस स्टेशनला आले। त्यांनी पंचासमोरच्या सदर साठ्याचं अवलोकन केलं। त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं की जे गुंगीकारक औषध आहे की ज्याचं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याला कुणाला देता येत नाही पहिली गोष्ट, आणि ते नार्कोटिक्स ड्रगच्या व्याख्येमध्ये येतं। तर असे ते नायट्रोसन आहे तर त्याच्या गोळ्या मिळाल्या त्यावरून, आणि इतर जो मूलबाह्य औषधाचा साठा आहे असं नायट्रोसनच्या गोळ्या आणि इतर साठा असा 1,26,620 मुद्देमाल त्यांनी जप्त केला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे BNS कायदा कलम 123, 223, 278 त्याचबरोबर विधायक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ कलम अंतर्गत सेक्शन 8C आणि 22A प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक आशिष शिंदे, नितीन राठोड, सहाय्यक फौजदार नंदकिशोर टिकार, हवालदार सचिन तांदळे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा येरमुळे, सचिन दुबे, गजानन खेडकर, ज्ञानेश्वर राणे, पवन बोडखे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी शिरभात यांनी केली। या कारवाईमुळे शहरात अवैध औषध विक्रीचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।